सपाटी संघ सपाटी पक्ष हिडून पहिला सामना. हा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा पहिला चेंडू वाईट फेकतो इथं मात्र सचिन. चला मी पुन्हा एकदा आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतो, आपण आजचा तिसरा दिवस आहे, जरा आज आपण खूप चांगल्या प्रकारे आपलं जी जबाबदारी ती पार पाडायची. सचिन गोल राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. सायकल विकी. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. पंच आम्हाला खूण करतो की स्वायर चेंडू आहे. दोन चेंडू स्वायर फेकतोय. दोन आपण पहिले धावा होत आहेत त्या दोन एडुटने संघाच्या. सचिन राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. सुरेख चेंडू खोदून काढतो. चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातो 30 सर्कल मध्ये मिडॉनला जोपर्यंत फीड होतो चेंडू. एकच धाव मिळते. रोशन चांगलं क्षेत्ररक्षण करतो 30 सर्कल मध्ये. स्ट्राईकला फलंदाज विकी. नो स्ट्राईकला योगेश. सचिन राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू बॅक पडतो. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज बाद होतोय ते मात्र विकी बॅक टू पवेलियन. पहिला गडी बाद होतोय 3 या धावसंख्येत. अविनाश तिसऱ्या क्रमांकावरचा फलंदाज. जर मिडल ऑर्डर मध्ये आपण जर पहिले प्रशांत दयाळू सारखे फलंदाज येतात. प्रशांत नेबी आपण सर्वांना आपण पाहतो, पण आज मात्र विकी अपयशी ठरलाय तर मात्र अविनाश येतो तिसऱ्या क्रमांकावरती. एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. कारण तुम्हाला कंपल्सरी चेसिंग असणार आहे. कारण कधी चेंडू हरला कधी फुटला तर नवीन चेंडू मिळणार आहे. पण इथं सचिन गोलंदाजी मार्क स्ट्रायकला अविनाश. 2 चेंडू स्क्वेअर टाकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र चांगला फेकतोय आणि गडी बाद करतोय. सचिन राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. पंच वाईटची खून करतायत. ऑन साईडला आपण पहिले शपल होऊन बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावर काढायचा प्रयत्न करत होता. पॉवर प्लेचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न करणार होता फलंदाजीचा, मात्र पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चांगली गोलंदाजी करत नाही सचिन. चेंडू लॉप करतो. चेंडूला कव्हरच्या डोक्यावर खेळून काढतो. जोपर्यंत लॉंग अपचा खेळ होतो चेंडूला उचलते पैकी करतोय. 2 धावा इथे मात्र मिळत आहेत. मिसफीड होते थोडीशी. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 6. अविनाश आपलं खातं उघडतो 2 ने. चेंडू ऑन साईडला शपालून बिरकावून देतोय. फाईन लेग मध्ये जोपर्यंत चेंडू फिट होतो 1 धाव पूर्ण करतोय. अच्छा दुसरी धाव इथे मात्र घातक करू शकतोय. अविनाश बाद होतोय. संवाद होत नाहीये. संवाद मधला सहकडला वाद झाला इथे मात्र फलंदाज बाद झालाय. थँक्यू. ज्यांनी आम्हाला खूप मोलाचे सहकार्य केले ते म्हणजे रामदास शेठ ढोणे. 4 ट्रॉफ्या आणि आपण बाईक सुद्धा त्यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले. रामदास आणि तसेच टी शर्ट सुद्धा. रामदास शेठ ढोणे, विलास शेठ ढोणे, रोहिदास, राजेश शेठ ढोणे या सर्वांचा आम्ही या सर्वांचा आम्हाला खूप मोठं सहकार्य त्यांना धन्यवाद देतोय. बघा क्षेत्ररक्षकांना विनंती करतो, खेळाडूंना विनंती आहे की फलंदाजांना की आपण चेंडू थांबायचा नाही. तिथं जेव्हापर्यंत चेंडू आतमध्ये जात नाही तिथे गेला चेंडू तर तुम्ही धावून काढू शकता धावा. आम्ही सूचना करतो सातत्याने की चेंडू आपण पहिले तर तिथे आडला तर तुम्हाला धावायचं आहे. जर चेंडू पडद्याच्या आतमध्ये गेले तर डिक्लेअर मिळणार आहेत तुम्हाला. सचिन पुणे गोलंदाजी मार्क स्ट्रायकेनला फलंदाजी यावेळी आपण पहिले प्रशांत कुंभारकर. अतिशय चांगला फलंदाज मिडल ऑर्डर मधील तेवढाच चांगला गोलंदाज सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू. नो स्ट्राईकला आपण बघतोय विकी. योगेश माफ करा योगेश नो स्ट्राईकला. स्ट्राईकला फलंदाज प्रशांत. सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू अप्रतिम फटका स्वीपच्या माध्यमातून चेंडू सीमा पार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. राहुल थोडासा लेग स्टंपवर चेंडू टाकला तर थोडीशी शपल झाली आणि ऑन साईडला स्वीपच्या माध्यमातून चेंडू भिरकावून देतो. 4 धावांनी आपलं खातं करतो. ही ओळख आहे प्रशांतची. सचिन तो प्रशांत.
हा चेंडू बॅक पडतो कट स्क्वेअर कट करतो चेंडू डीप पॉइंटच्या डोक्यावर ना 2 धावा पूर्ण होतं का पाहिजे जोपर्यंत चेंडू फीड होतोय तिसरी धाव पूर्ण होते का पाहिजे इथे मात्र 3 धावा इथे मात्र पूर्ण करतोय अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते तेवढीच चांगली रन बिटवीन आपल्याला बघायला मिळते प्रशांत आणि आपण तर योगेशच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केले ते म्हणजे आपण पहिले या स्पर्धेचे प्रमुख आयोजक पहिले रामदास शेट्डोणे षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 14 धावा 2 गडी बाद आपण पहिल्या क्रमांकाचे आपण पहिले पारितोषिक दिले दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा दिली तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आणि मालिका वीरसाठी जी आपण इथे हिरोची एच एफ डिलक्स बाईक आहे ती सुद्धा दिली आणि रामदास शेट्डोणे ज्यांनी आम्हाला टी शर्ट दिले रामदास शेट्डोणे विलास शेट्डोणे विलास शेट रोहिदास शेठ राजेश शेठ आणि प्रल्हाद शेठ डोणे या सर्वांना आम्ही पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतो की त्यांनी खूप चांगले सहकार्य केले पुणे गावदेवी चषकमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आपण स्पर्धा पाहता गावदेवी क्रिकेट संघ नादिवली कोलिवाडच्या माध्यमातून गावदेवी चषक 2017 स्पर्धेचा तिसरा दिवस पहिल्या षटकाच्या समाप्तीत 2 गडी बाद आपण म्हणजे तर धाव संख्या आहे 14 गोलंदाजी सज्ज होतो निखिल जर बघितलं तर एक चांगला शिक्षक सुद्धा आहे सायकलला फलंदाज प्रशांत कुमार ऑन साईडला शबलून पूल करतो चेंडूला एक धाव पूर्ण करतोय पाहिजे दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतो का जोपर्यंत चेंडू फीड होते एकच धाव मिळते मात्र एकने आपलं धावसंख्या पुढे सरकारतोय संघाची धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 2 गडी बाद 15शी धावसंख्या एडुटनी संघाची कारण का विकेट आणि टॉसला महत्व नाहीये तुम्हाला कंपल्सरी चेसिंग करावी लागणार आहेत कालच्या दिवसात काल बुर्दुल संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय अप्रतिम परफॉर्मन्स दाखवला निखिल राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय चेंडू खोदून काढतो चेंडूला जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय त्या सर्कलमध्ये मिडॉनला एक धाव पूर्ण करतोय गणेश होतोय चेंडूला उचलतो पिकिंग करतोय एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धाव फलकावरती 16 धावा स्ट्रायकला फलंदाज प्रशांत दुसऱ्याला योगेश निखिल राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय साईडला लॉप करतोय चेंडूला चेंडू हवे ते गणेश चूक करत नाही मिडॉनला प्रशांत बॅक टू पवेलियन बिग विकेट तिसरा फलंदाज बाद होतोय डीजे थँक्यू ज्यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य ते पुढील प्रमाणे आपण बघितले रामदास शेठ ढोणे त्यांच्याकडून आम्हाला बघितले 4 ट्रॉफ्या सुद्धा प्रथम द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक आणि मालिका वीरसाठी बोलले बाईक सुद्धा तसेच रामदास शेठ ढोणे आणि विलास शेठ ढोणे रोहिदास शेठ ढोणे राजेश ढोणे आणि प्रल्हाद शेठ ढोणे या सर्वांचा आम्ही धन्यवाद देतो हा चेंडू गुडलाईस पण टेकअप होतोय पुन्हा एकदा चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती प्रशांत आपण बघितले तर निखिल चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये P2च्या सायकलला फलंदाज आपण ते योगेश न सायकलला प्रदीप सामना चालू होतो प्रेक्षकांच्या मध्ये पहिला सामना तिसऱ्या दिवसातील एडुटने उपक्ष आपण बघतोय सापाड्यामध्ये सामना बघतोय दोन्ही संघ जर पहिले खूप चांगले संघ दोन्ही संघांमध्ये गुणवान मातबगार खेळाडूंचा भरणा असलेला संघ निखिल चेंडू ऑन साईडला कार्पेटच्या पुल करतो चेंडूला 2 सेटाच्या गॅप मधनं चेंडू सीमा पार 4 धावा गुड शॉट योगेशच्या बॅटमधून चौकार येतो शॉर्ट चेंडू आणि कार्पेटच्या पुल करतो चेंडूला पण निखिल P2 मधला शेवटचा चेंडू राईट आर्म ओर तिकडे मार करतो हा चेंडू पुन्हा एकदा पुल करतो चेंडूला चेंडू आता मात्र चांगलं टायमिंग होत नाही चेंडू मिड रेंज मध्ये 20 स्पीड होते 2 धावा पूर्ण कापायचंय जोपर्यंत फेकी येते 2 धावा इथे मात्र त्याच्या वेगाने पूर्ण करतोय योगेश आणि प्रतिभा जोडी धावसंख्या वाढते धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 डीजे थँक्यू
आपण ही स्पर्धा पाहता GTCच्या माध्यमातून सुद्धा, ग्लोबल टेनिसच्या माध्यमातून सुद्धा ही स्पर्धा कव्हर केली जाते. जल्पेश भोईर आणि त्याचे तमाम सहकाऱ्यांना मी पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतोय. जल्पेश भोईर, महेश वेले, समाधान म्हात्रे, आशिष भोईर, सूरज म्हात्रे आणि शैलेश भोईर यांना धन्यवाद देतोय. कारण काही जबरदस्त वाहिनी सुरू केलेली आहे आणि खूप चांगली मेहनत करतात. एक सर्व आपण बघितले त्यांचे कमिटी मेंबर, त्यामुळे मनाच्या हृदय अंतकरणातून त्यांना धन्यवाद देतोय. कारण की डे नाईट सुद्धा ते आपण बघितले तर लाईव्ह टेलिकास्ट दाखवतात, म्हणजे थोडीशी झोप कमी घेतात पण मेहनत खूप घेत आहेत आणि त्यांची वाहिनी आता पुढे पुढे ते नेत आहेत. त्याबद्दल त्यांना सर्वांना पुन्हा एकदा मनाच्या हृदय अंतकरणातून धन्यवाद देतोय. 2 षटकाच्या समर्थित धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा हेडून संघाची. गोलंदाजी सज्ज होतो गोलंदाज अतुल. फिरकी आक्रमण आपल्याला बघायला मिळते. एक जबरदस्त गोलंदाज अतुल. स्ट्रायकेला फलंदाज प्रदीप. प्रदीप सती ऑन साइडला आपण बघतो 30 सर्कलमध्ये. मिड ऑनला क्षेत्रक्षण पाहतो, लॉंग ऑनला क्षेत्रक्षण, मिड विकेटला क्षेत्रक्षण, स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण आपण पाहतोय. ऑफ साइडला क्षेत्रक्षण, थर्ड मॅन पॉइंट, एक मिड ऑफला क्षेत्रक्षण. चेंडू लॉप करतोय, चेंडूला टॉप एज चेंडू हवे ते यावेळेला फलंदाज बाद होतोय. प्रदीप बॅक टू पावेलेन अप्रतिम झेल घेतोय. थँक्यू. नवीन फलंदाज दयालू. टायमिंग चांगलं होतं पण प्लेसमेंट मात्र खराब होतं. आपण म्हणजे तर किशोर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अप्रतिम झेल घेतोय. अतुलला मिळणारी पहिली सफलता. पुन्हा अतुल गोलंदाजी मार्कवर, कारण का अतुल एक जबरदस्त गोलंदाज आहे. लेग ब्रेक खूप चांगल्या प्रकारे फेकतो अतुल. नॅचरल लेग ब्रेक आपण बघितलं तर एसटी रक्षक. स्ट्रायकेला फलंदाज आपण बघतो योगेश. नो स्ट्राईकला दयालू. दयालू कालन अतिशय चांगला फलंदाज मिडल ऑर्डरमधील. अतुल फ्लाइट डिलिव्हरी, चेंडू लॉप केलाय, चेंडूला चेंडू आपण बघितला अतुलच्या लॉंग ऑनच्या डोक्यावर ना 6 धावा. गुड शॉट. जयदास धोनी जरा प्रेक्षकांना बाजूला करायचे. जयदास धोनी आमचे स्वयंसेवक जरा सर्व प्रेक्षकांना बाजूला करायचे. जे गेट जवळ जे प्रेक्षक आहेत जरा बाजूला व्हायचे. बघा आपल्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे गावदेवी चषकच्या आयोजकांनी. त्यामुळे आपण त्या खुर्च्यांचा जरूर आपण लाभ घ्यायचा आहे. खुर्च्यांवरती बसून सामना एन्जॉय करायचा. आपण जे प्रेक्षक बाजूला उभे आहेत तर त्यांना पुन्हा एकदा विनंती करू जरा बाजूला व्हायचं. आपण पुन्हा एकदा अतुल गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला योगेश राईट आर्म ओव्हर तिकडे मारतोय. चेंडू पुन्हा एकदा हुक करतोय चेंडूला. 5 इशारा, 2 धावा. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक रामदास शेट्टी. आपण बोलले तर जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचं सुद्धा इथं आगमन झालेलं आहे. आपण बोलले तर रामदास शेट्टी साहेबांना सुद्धा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद देतो की खूप चांगली स्पर्धा त्यांनी इथे राबवली आहे. चेंडू कधी हरवला कधी फुटला तर नवीन चेंडू मिळणार आहेत. चला चेंडू चेक करायचा जरा. आपण बघता ही स्पर्धा गावदेवी चषक 2017 आपण बघितलं तर रामदास शेट्टी यांच्या माध्यमातून 4 ट्रॉफ्या, प्रथम द्वितीय चतुर्थ क्रमांकाचा आपण बघितले की तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफ्या आपल्याला बघायला मिळतात. एक बाईक सुद्धा हिरो आपण बघतो HF डिलक्स. आणि आपण बघितलं तर ज्यांनी आपल्याला बघा जरा प्रेक्षक जे उभे आहेत भिंतीच्या बाजूला त्यांनी जरा बाजूला व्हायचं आहे. आपल्यासाठी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आमच्या स्वयंसेवकांना जरा विनंती करतोय. अतुल पुन्हा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला फलंदाज योगेश. हा चेंडू खूपच टर्न होतोय. पंच वाईटची खूण करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 31 धावा. अतुल गोलंदाजी मार्क. स्ट्राईकला योगेश पुन्हा एकदा कलाचा वापर करतो. चेंडू ऑन साइडला मोडतो. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये 1 धाव पूर्ण करतोय. पाहिजे दुसरी धाव पूर्ण करतोय. जोपर्यंत मिड विकेट असेल त्रिशन निखिल येतो. चेंडूला उचलते फेकी करतो. बरं 2 धावा घेण्याचा अवधी आहे. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 33. खूप चांगलं आपल्याला सहकार्य लाभलं आहे म्हणजे रामदास शेट्टी, विलास शेट्टी, रोहिदास शेट्टी, राजेश शेट्टी आणि प्रल्हाद शेट्टी सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतोय की त्यांच्यामुळे ही स्पर्धा अपुरी पण त्यांच्या सहकार्यामुळे ही स्पर्धा यशस्वी. लॉप केला चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला पॉइंटला फलंदाज बाद होतो. योगेश बॅक टू पावेलेन. अतुलला मिळणारी दुसरी सफलता.
थँक्यू. आमची ड्रिंक टॉली देखील तयार ठेवायची. अजून एक चेंडू बाकी आहे. एक जबरदस्त भगवमे वातावरण आपण बघतोय. आमचे ड्रिंक्स बेकर जयदीप डोणे आपण बघतोय. तिसऱ्या दिवसात सुद्धा खूप मेहनत घेताना दिसतात. जयदीप, धन्यवाद तुम्हाला सुद्धा. तर स्ट्राईक केला फलंदाज दयालू कालन. एक जबरदस्त फलंदाज, मिडल ऑर्डर मधील फलंदाज, आक्रमक असा फलंदाज. कारण का फलंदाजी बघितली ती खालडीच्या मैदानावर. नो स्ट्राईकला करण. अतुल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला. अप्रतिम झेल, जबरदस्त झेल पकडतोय शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये. विवेक अप्रतिम झेल बघतो. दयालू ऍक्टिव्ह पावेलन. थँक्यू. या षटकात आपण पाहिलं तर अतुलने 11 धावातल्या 3 गडी बाद केले. अप्रतिम झेल घेताय तो म्हणजे आपण शॉर्ट मिड विकेटला. विवेक जबरदस्त झेल घेतोय. आज बघितलं तर पूर्णपणे 4 झालेले दिसतोय सपाडे संघ. तर सातत्याने हा संघ आमच्या डोंबिवली विभागात सुद्धा खेळतो आणि चांगला संघ तयार झालेला. आता मात्र हा संघ असा तयार झाला की कुणालाही हरू शकतो हा संघ. एवढी ताकद या संघामध्ये. जर फलंदाजी पहिले सचिन, निखिल, अतुल, गणेश पण खूप चांगली फलंदाजी करतो. आज मात्र आपण पहिले तर अधिक नाहीये संघामध्ये. अधिक नाहीये. अधिक पण आपण पहिले मिडल ऑर्डर मध्ये चांगली फलंदाजी करतो. खूप चांगली आपण पहिले गोलंदाजी बघायला मिळते. पहिले षटक सचिनने फेकले, त्यानंतर निखिलने आणि अतुलने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर निखिल वैयक्तिक दुसरं व संघात चौथं षटक घेऊन सायकेलला फलंदाजी देतो. यावेळी आपण पहिले तर डावखुरा फलंदाज करण. त्यामुळे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातोय. इष्टरक्षक आपण पहिले तर सचिन क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. शिक्षक सचिन आता मात्र एक थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण, डीप पॉइंट रिजन मध्ये कव्हरला क्षेत्ररक्षण तैनात करतोय. लॉंग ऑफला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. पेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. ऑन साईडला बघितलं तर 30 सर्कलमध्ये आपण बघतो मिड ऑनला क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण, मिड विकेटला क्षेत्ररक्षण, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण तैनात आहे. निखिल गोलंदाजी मार्कवर आमच्या समज कक्षा एंड करून चेंडू बॅकवर्ड चेंडू पंच करतो. चेंडूला घेऊन काढतो. जोपर्यंत चेंडू 30 सर्कलमध्ये फीड होतोय. ड्रॉपला जोपर्यंत चेंडू फीड होतोय. एकच धाव मिळते. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 34 धावा. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतोय रोहित. दोघंही ज्युनियर खेळाडू आहेत पण चांगली फलंदाजी करतात. मात्र आता फलंदाजी गरज आहे कारण खूप चांगली गोलंदाजी दाखवली अतुलनी. निखिलने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी. निखिल पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर आता मात्र एंड बदलतो. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारतोय कारण का उजव्या हाताचा फलंदाज आहे यावेळी निखिल. राईट आर्म ओव्हर द विकेट मारतोय. हा चेंडू ऑन साइडला पुल करतोय. चेंडूला 2 क्षेत्र 1 बाउंड चेंडू सीमा पार. 4 धावा. एक वीरा मैं तो ये ना हो गया. जब से देखी आई एक वीरा मैं ये ना हो गया. थँक्यू. धावसंख्या आपण बघतो 38. कारण ह्यावेळी आपण जर बघितलं तर चूक करतोय. मी तर म्हणेल बॅकवर्ड स्क्वेअर तसं तर चेंडूवरती जाणं फार गरजेचं आहे. कारण त्या तिथे बघितलं ते जागा थोडीशी खाली आहे आणि जी जागा आहे ती उंचवट्यावर आहे. त्या उंचवट्यावर चेंडू पडला तर लगेच आपण उडून जातो चेंडू. आणि चौकार आपण बघितलं तर खूप उपयुक्त चौकार आलाय. संख्या 38. निखिल गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण होतो रोहित. चेंडू पुणे लवकर टॉप आहे. चेंडू हवे ते एक धाव पूर्ण करतोय. पाहिजे दुसरी धाव करण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत चेंडू फील्ड होतोय. दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होते का पाहिजे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय रोहित आणि करणी जोडी. जबरदस्त रनिंग बिटवीन आपल्या बघायला भेटे विकेटच्या मध्ये. दोन्ही धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते. 40 धावा. 4थं षटक प्रगती पथावर आहे. गडी बाधित आपण पहिले 6 गडी बाद आहेत कारण विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. तुम्हाला धावा करावे लागणार आहेत. सकाळ सत्रामध्ये आपण स्वप्नील नाईकला सुद्धा बघता. एक जबरदस्त फलंदाज, तेवढाच चांगला गोलंदाज निखिल गोलंदाजी मार्कवर सायकल पण रोहित. हा चेंडू अतिशय सुंदर फटका कार्पेटच्या मध्ये चेंडू जातो. लॉंग ऑनला एक धाव मिळते. मी स्पीड होते थोडीशी पाहिजे. दुसरी धाव पूर्ण होते का? 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. कारण जर असं आपण पहिले थोडासा मिस स्पीड होते. थोडासा घाई करतोय आपण पहिले सपाट संघाचा खेळाडू रोनक. तोपर्यंत 2 धावा मिळतात. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण बघतोय 42. कारण का धावा फार गरजेचे देणं
जर गोलंदाजी बघितली तर आपण बघितलं तर हेडुटणे संघाची चांगली गोलंदाजी तेवढी चांगली फलंदाजी सुद्धा आहे सापाडे संघाची. हा चेंडू अतिशय सुंदर फाटकाट कार्पेटच्या मधून चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तोपर्यंत चेंडू फीड होतो. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. भरत चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती 43. आता स्ट्रायकेला फलंदाज तो करण येतो. या षटकामध्ये धावा आल्यात आता मात्र. पहिल्या षटकात 14 धावा दुसऱ्या षटकात निखिलच्या 8 धावा अतुलच्या 11 धावा आल्या 3 गडी बाद केले होते. 10 धावा आल्यात आतापर्यंत. पुन्हा निखिल गोलंदाजीचा एंड बदलतो. राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्ट्रायकेला फलंदाज डावखुना फलंदाज करण. यावेळी चेंडू हवे ते फलंदाज मात्र इथे बाद येतोय. सचिन कोणती चूक करत नाहीये. करण बॅक टू पवेलियन. थँक्यू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय धाव फलकावरती 43. 7 गडी बाद 43. चला याच दरम्यान बाळेगाव संघ संघाने आणि टायगर संघ संघाने यायचंय. चला आपल्या दोन्ही संघांनी टी शर्ट घेऊन जायचं. बाळेगाव संघ संघाने आणि टायगर संघ संघाने आपल्या टी शर्ट घेऊन जायचंय. लगेच नाणेफेकी सुद्धा केली जाणार आहे. 7 गडी बाद आपण बघतोय धावसंख्या आहे 43. अंतिम षटक आता पाहायचं कोण घेऊन येतोय. नो स्ट्राईकला लालचंद्र आपण बघतोय आणि स्ट्राईक फलंदाज रोहित. गोलंदाजी सज्ज होतं. अंतिम षटक भारत. आमच्या समालोचक कक्षा एंडकडून साईडला क्षेत्रक्षण पाहतोय. 30 सर्कलमध्ये मिड ऑनला एक क्षेत्रक्षण पाहतोय. एक लॉंग ऑनला गणेशला पाहतोय. मिड विकेटला आपण बघतोय एक क्षेत्रक्षण आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्रक्षण भारत. चेंडू हुक करतोय. चेंडूला यावेळी टायमिंग खूप चांगलं आहे पण चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळतं. अप्रतिम क्षेत्रक्षण. 6 धावा वाचतोय मी तर म्हणेल. आमच्या तिथे स्वयंसेवक आहेत. 4 धावा वाचतोय. अप्रतिम क्षेत्रक्षण दाखवतोय तिथे मात्र अतुल. जरा अतुलसाठी जोरदार होते. स्वतःला स्ट्रेच करतोय. असं वाटतं की षटकार जातोय पण बघितलं तर अतुलने चेंडूला आतमध्ये ढकलला आणि 4 धावा वाचतोय. 2ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकावरती आपण बघतोय 45. अंतिम षटक भारत. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. स्ट्रायकेला फलंदाज रोहित. एक छोटी पण उपयुक्त फलंदाजी करतोय. इथं मात्र चांगली उपयुक्त फलंदाजी दाखवतोय. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला पॅरालाल षटकार. 6 धावा. गुड शॉट. दर्शना लागली ओढ माझ्या शिर्डीच्या साईची. दर्शना लागली ओढ माझ्या शिर्डीच्या साईची. थँक्यू राहुल. आपण बघतो छोटा तीर घावकर आहे गंभीर 8व्या क्रमांकावर बॅटिंगला आला पण जबरदस्त. मी मगाशीच म्हणालो की हेडुटणे संघाची फलंदाजी खूप चांगली आहे. जरी दयाळू प्रशांत अपयशी ठरले असतील योगेश अपयशी पण करण आपण पाहिले तर रोहितने मात्र आता जबाबदारी स्वीकारली आहे आणि ती जबाबदारीने फलंदाजी करतोय. तर मात्र जबरदस्त फलंदाजी. जर जोरदार टाळ्या या फलंदाजी जबरदस्त फलंदाजी करतोय. तर स्कोर बघितलं तर चांगला झाला. 51 धावा दिल्या. अजूनही चेंडू बाकी आहे त्या षटकातील. 4 चेंडू बाकी आहे. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्यात. जबरदस्त स्फोटक फलंदाजी. आक्रमक फलंदाजी. रोहितला माहिती आता धावा येतात त्या फार महत्वाच्या. कशाही नाही महत्वाच्या नाही. धावा येणं फार गरजेचं आहे कारण की आपले सापाडे संघ सुद्धा एक अतिशय चांगला संघ आहे. फलंदाजी खूप चांगली त्यांच्याकडे. निखिल गणेश आपण आपले सचिन अतुल सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतो. अजून एक डावखुरा फलंदाज सुद्धा त्यांच्याकडे. सचिन सुद्धा एक डावखुरा फलंदाज आहे. चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुडल्या सोडत. चेंडू खाली राहतोय. चेंडू मात्र हाईट घेत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पहिला आपण बघितलं तर डॉट चेंडू जातो. इथं मात्र अजूनही 3 चेंडू बाकी आहेत त्या षटकातील. भरत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतो. स्ट्राईकला फलंदाज रोहित. नॉन स्ट्राईकला लालचंद. हा चेंडू लॉफ करता. चेंडूला लॉंग ऑन लॉंगच्या मधनं स्वीटली टायमिंग. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. याच दरम्यान आमचे बापू महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं देखील पूजन केलं जात आहे. आज आपण बघितले तर जबरदस्त असं व्यक्तिमत्व आपण बघितलं तर बापू आणि महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद. आणि जबरदस्त फलंदाजी करतो रोहित. धावसंख्या वाढते इथं मात्र 57. गेम प्ले करायचे. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही.
भरत राईट आर्म राऊंड तिकडे मार करतो चेंडू पुन्हा एकदा लॉक करतो यावेळी चेंडू हवे ते पाहिजे झेल होतो का एक धाव पूर्ण करतो पाहिजे दुसरी धाव घेतो का झेल सुटतोय 2 धावा इथे मात्र पूर्ण करतोय धावसंख्या वाढते धावसंख्या होते धाव फलकावरती 59 जबरदस्त फलंदाजी करतोय राहुल आपण पहिले मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे आपण पहिले उज्ज्वल भविष्य रोहितचं जबरदस्त फलंदाजी 8व्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी करतोय म्हणजे फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे एडुटने संघाची एक चेंडू अजूनही बाकी आहे भरत राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय धावसंख्या 59 भरत तो रोहित ऑन साईडला पुन्हा एकदा पूल केलाय चेंडूला चेंडू हवे ते काय पाहायचं यावेळेला मिड विकेटला मात्र झेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय पण आपलं काम पूर्ण करतोय इथं मात्र षटक संपतंय 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण म्हणजे 59 धावांचं लक्ष रोहितने आपल्या संघाची धावा केल्यात उपयुक्त 2 षटकार 1 चौकार आणि तब्बल खेळी केली ती रोहितने आपल्या संघासाठी थँक्यू 25 धावांची काही जरा जोरदार डाव होते रोहित साठी 13 चेंडू 25 धाव उपयुक्त 25 धावा चला टायगर संघाने इथे आलेले आहेत आपण म्हणजे बाळेगाव संघाच्या संघाने घ्यायचं आपला टी शर्ट सुद्धा कलेक्ट करायचे आहेत तरी संघाला बेस्ट ऑफ लक राकेश तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक बाळेगाव संघ तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक धावा आहे त्या 59-60 धावांचं लक्ष पाहिजे तर फलंदाजाने आपलं काम केलं तर गोलंदाजी कशी प्रकारे होते ते मात्र एडुटने संघाची सामना जेव्हा इथे सुरू येतो ऐकणं आमचे साथी समालोचक राहुल बैरन तत्परी डीजे पाण्यात त्याची सावली गोपरतै समुद्राच्या पाण्यात त्याची सावली गोपरतै दर्या किनारा चमचमतै हॅलो चिक हॅलो धन्यवाद धन्यवाद बारू पाटील हिंदुगिरीचे भाषा आम्ही तलवार आमची राणी दादागिरी तर करतोच आम्ही बाकी शिवरायांची मेहरबानी नक्कीच महाराष्ट्राच्या देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा इथला ग्रामदेवतांना इथल्या गावदेवतेला नमन करतोय आणि स्पर्धेला पण आपण सुरुवात करू तो 3रा दिवस स्पर्धेचा आपण पहिला सामना बघतो मैदानावरती आजच्या दिवसातील एडुटने बनाम सापाने या 2 दिग्गज बलाढ्य संघामध्ये बघितलं गेलं तर खेळाचं पहिले सत्र संपलं तब्बल धावसंख्या दाबालकर बघतो आतापर्यंत विचार केला तर 59 धावा दाबालकावरती नोंदवल्यात तर 60 धावाचं पाडलं करायचंय यावेळेस सामना जिंकण्यासाठी सापाडे संघाला बिग फाईट सामना आपण बघतोय दरम्यान सकाळचं पहिलं सत्र एक मोठी धावसंख्या सेटअप केली आहे सध्या चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान पाहायला भेटेल आपण बघतोय यावेळेस मात्र भरपूर मोठी स्पर्धा बघतो 2 आघाडीचे फलंदाज स्ट्रायकरला फलंदाज यावेळेस सज्ज होत आहेत सचिन नॉन स्ट्राईकला निखिल पहिला चेंडू हा चेंडू आपल्या चेंडू मिस टायमिंग शॉट आहे जतकुते क्षेत्ररक्षक सुगोदा नाहीये फलंदाज बाद बिग विकेट पहिला चेंडूवरती सचिन पाटील बॅक टू पॅव्हिलियन वारा घुमाए
थँक्यू डीजे. चल टायगर संघाचा संघनायक जर आला असेल तर आपण लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या आयोजकांशी. आपण फास्ट पण लवकरात लवकर संपर्क साधायचा आमच्या आयोजकांशी. विलंब नकोय. यापुढे सामना असणार आहे टायगर विपक्ष बालेगाव असा सामना असेल, कारण का खेळाचं पहिलं सत्र संपलाय. लवकरात लवकर बंटे आपण विचार जर केला तर प्रशांत कुंभारकर मित्र प्रशांत कुंभारकर आपलं काम चोखपणे बाजूला, कारण का पहिल्या चेंडूवरती या दरम्यान विकेट टेकिंग गोलंदाजी, कारण का एक चांगला खेळाडू सचिन ज्यांनी बघितलं गेलं जुन्या नंबरच्या मैदानात सातत्याने चांगल्या प्रकारची पानांची केली होती. सचिन मात्र यावेळेस बाद झालाय, थोडासा बॅकफुटला मैदानावरती असा पाटील संघ. हा चेंडू भिरकावून दिलाय ऑन साईडला माझा प्रयत्न होता. मी टायमिंग शॉट आहे, क्षेत्ररक्षक जस्ट करेल, मात्र दरम्यान थोडासा त्यांचा बॅलन्स ते क्षेत्ररक्षक होते या दरम्यान विकी विकीच्या हातातून जेल सुरू तोपर्यंत यावेळेस धावांचा श्रीगणेशा धावांचा या दरम्यान अकाउंट ओपन केलाय मैदानावरती. विचार जर केला तर का बाजूने कल्पेशने निखिल माफ करा निखिल आणि मैदानावरती गणेश आहेत, कारण सचिन बाद झालेत. राकेश कुंभारकर वन्स अगेन. हा चेंडू पडल्यानंतर प्रशांत कुंभारकर माफ करा पडल्यानंतर थोडासा माझा बघितला तर टेकअप झाला होता. पंचांनी यावेळेस हाईट फेटाचा विचार केला, पण हा चेंडू स्वेअर येतोय. प्रशांत कुंभारकर यावेळेस पहिले षटक विचार जर केला तर या दरम्यान साधारण सकाळचं पहिलं सत्र बघतोय. 10:13 होत आहेत आणि सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये एक मोठी धावसंख्या उभारली आहे एडुटने संघाने. तर यावेळेस 60 डावाचा लक्षाचा पाडलं करत असताना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याची गरज एका बाजूला सापाडे संघाला, तर दुसऱ्या बाजूला 10 कदम दाखवेल का मैदानावरती प्रशांत कुंभारकर. चेंडू दरम्यान दाखवला होता, सर बॅटिंग करायचा प्रयत्न होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, कारण का चेंडू टाकण्याच्या नंतर स्वतःच्याच पावडीमध्ये क्षेत्ररक्षण करणं सोपं नसतं. मात्र यावेळेस सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघतोय, कारण का ग्रामीण क्रिकेट संघाचा विचार दर्जा भरपूर वाढला ग्रामीण खेळाडूंचा, सातत्याने चांगल्या प्रकारचं आपण क्षेत्ररक्षण बघतोय आणि तेवढी चांगली गोलंदाजी बघितलं तर बॅक टू बॅक 202 षटकाचं दाखवले. मदन सावंके आमचे नांदिवली कोलेवाड्याच्या यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. की सकाळचं पहिलं सत्र आहे, शनिवारचा दिवस आहे, तर आमचे मधून सावंके नांदिवलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व नांदिवली कोलेज आमच्या यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक 2 षटकांसाठी. हा चेंडू चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण चांगल्या प्रकारची गोलंदाजी यावेळेस मात्र होते मैदानावरती. प्रशांत कुंभारकर आपलं काम चोखपणे बजावतो, कारण का 60 डाव्याची गरज असताना सुरुवात मी तर म्हणेन थोडीशी खराब केली आहे. दरम्यान सापाडे संघाने इथनं कमबॅक जर करायचं असेल तर सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवण्याची गरज एका बाजूला मैदानावरती. निखिल हा चेंडू अनसाईडला भिडकावून दिलाय, ताकदीचा योग्य तो वापर, पहिला संघर्षमय षटकार. गुड शॉट. नाचेगी सारी रात बाय मजा केलेगी सारी रात. नाचेगी सारी रात बाय मजा केलेगी सारी रात. नाचेगी सारी रात बाय मजा केलेगी सारी रात. थँक्यू डीजे. तेव्हा षटकार पहिला येतोय, कारण सातत्याने या क्षणाला चांगल्या प्रकारची सुरुवात मात्र खराब सुरुवात केली, त्याच्यानंतर मात्र यावेळेस एक भागीदारीची गरज आहे, एका पार्टनरशिपची गरज आहे मैदानावरती या दरम्यान सापाडे संघाला. तर दुसऱ्या बाजूला चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न प्रशांत कुंभारकर. सेकंड चेंडू ब्लॉक आला होता, मग चेंडू मात्र ऑन साईडला घेऊन काढला, पाठवून थोडासा वापर, छोटीशी फील्ड होईल, डीप लॉंग आणला तोपर्यंत फक्त आणि फक्त बघितलं तर सिंगल येते. षटक क्रमांक संपला गेला पहिला. 2 पंच यावेळेस शैलेश डोणे आणि मिलिंद डोणे 2 पंच यावेळेस मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं गेला. तब्बल 10 धावा दाबालकावरती विचार केला स्क्रीन रन प्रति षटकामागे 12.0चं गाठायचं होतं, तर यावेळेस 10 धावा दाबालकावरती येतात, म्हणजे एक चांगलं समीकरण या दरम्यान मैदानावरती विचार केला सापाडे संघाच्या माध्यमातून. चला आपण जरा वेळ कमी घ्या, कारण साधारण फक्त 25 मिनिटाचा अवधी असेल. आपण दखल घ्या. एडुटने संघ सामना बघतो आजच्या दिवसातील 30रा दिवस. एडुटने विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती. यावेळेस सापाडे 2 चांगले संघ, कल्याण विभागातील एक संघ बघतोय सापाडे संघ, दुसऱ्या बाजूला बघतोय डोंबिवली विभागातील एडुटने संघ. सध्या चांगली संघाची बांधणी केली बघितलं तर योगेश आहेत या संघामध्ये. बघितलं लालचंदासारखा एक चांगला गोलंदाज आहे, विकी सारखा एक अष्टबल खेळाडू आहे. सातत्याने बघितलं गेलं तर एक चांगली संघाची बांधणी केली, सातत्याने विचार केलं तर देवलू सारखा एक खेळाडू आहे. सर आपण थोडासा तो वेळ जर कमी घ्या लालचंद, आणि आपल्या क्षेत्रक्षमण लवकरात लवकर सजून घ्यायचे, आपण सामना लगेच सुरू करू. तर 10 धावा दापालकावरती आल्यात. तब्बल जर विचार केला तर 60 डावीची गरज आहे. अजून येणारे चेंडू शिल्लक असतील
24 आणि जिंकण्यासाठी तब्बल विचार जर केला तर 50 धावेची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे कारण का फलंदाजी शेवटपर्यंत आहे सापाटे संघाकडे. मात्र यावेळेस सातत्याने तेवढं चांगलं क्रिकेट दाखवेल का की एका बाजूला लालचंद ज्याला भरपूर वर्षाचा अनुभव सातत्याने भरपूर चांगला क्रिकेट दाखवलाय. मलंगड विभाग असो किंवा डोंबिवली विभाग असो किंवा कल्याण विभाग असो त्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय या लालचंदने. हा चेंडू दाखवला होता बॅटॉन संपर्काचा प्रयत्न. पंच लाईन बघतील. लाईन चुकीची. मला पंच सांगतात मिलिंद डोणे हा चेंडू खराब आहे. डाव्या स्टिकच्या बाहेर स्फेअर चेंडू. मला भरपूर सारं मात्र योगदान भरपूर सारं मात्र यावेळेस सहकार लाभलाय. मी ते सातत्याने आभार व्यक्त करेल रामदास शेठ डोणे यांचं कारण सातत्याने विचारतील तर आम्हाला भरपूर सहकार केलं. ट्रॉफ्या असो बाईक असो मंडप असो त्यांच्या माध्यमातून भरपूर चांगला सहकार लागलाय. जबरदस्त व्यक्तिमत्व. सेकंड हा चेंडू मोठा फटका ऑन साईडला आसमानी टोला हवाई सफर शिवसेना षटकार. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. चैता पाकाचे महिन्यानी येईन मी तुझे दसरला. माझी एकविरा आईची तारेले डोंगराला. माझी थँक्यू डीजे. तर यावेळेस आघाडीच्या फलंदाज मैदानावरती विचार जर केला तर निखिल पाटील असताना माझं सातत्याने कारण का जिम्मेदारी जबाबदारी घेतले कारण का सचिन पाटील भरपूर लवकर बाद झाला त्याच्यानंतर जिम्मेदारी होती. यावेळेस आघाडीच्या फलंदाज होती मात्र यावेळेस चांगल्या प्रकारचं क्रिकेट कारण का दुसरा षटकार आपल्या बॅटमधून दाखवलाय. धावसंख्येला का धावसंख्या 6 येते तब्बल 17 स्कोर मधून 17. चेंडू ऑन साइड माझा प्रयत्न होता स्कोर द विकेट. चेंडू बॅट संपर्क अजिबात डॉट बॉल वापसी केली आहे लालचंदने. लालचंद भंडारी बघितलं गेलं भरपूर वर्ष क्रिकेट कारण का अनुभव भरपूर आहे कारण का सातत्याने विचार जर केला तर यावेळेस भरपूर ऊन पाऊस मात्र बघितलं असतील खेळाडूने म्हणजे माहितीनुसार 3 ते 4 वर्ष आतापर्यंत बघतो मी लालचंदला तेवढी चांगली आतापर्यंत गोलंदाजी आहे लालचंदची. म्हणजे की ना चेंडू शॉर्ट पोल होता दरम्यान बॉन्सर होता पंचांनी हाईट फॅक्टरचा विचार केला. स्क्वेअर चेंडू स्क्वेअर लेगचे पंच यावेळी शैलेश डोणे माझं दर्शक का चेंडू न बॉल आहे. सतत 2 पंच चांगले कारण पंच कोणाला नेमावा ज्याने क्रिकेट केलाय ज्याला क्रिकेटची जानकारी आहे जो क्रिकेटपटू खरा असं म्हणतात त्याला मात्र पंच नेमावा का सातत्याने भरपूर वर्षाचा अनुभव सातत्याने 2 चांगले खेळाडू आहेत. नांदिवली कुलेवाडी संघाचे शैलेश डोणे आणि मिलिंद डोणे 2 पंच कारण सातत्याने पण बघतो पहिल्या दिवसापासून कोणत्या प्रकारचा म्हणजे जर आतापर्यंत एक चुकीचा निर्णय आमच्यापर्यंत आलेला नाहीये. चांगला जॉब त्यांचं. हा चेंडू पडल्यानंतर अजिबात टेकअप होत नाहीये. चेंडू खालीच राहतोय. चांगल्या प्रकारची वापसी सातत्याने होतीये लालचंद भंडारीच्या माध्यमातून. गोलंदाजी मात्र यावेळी षटक क्रमांक 2 मार्गाचा असताना सर्कल पाबंदीचा पहिला षटक फेकला प्रशांत कुंभारकरने ज्याने दावा कसा केला 10 मात्र यावेळेस वापर जो केला यावेळेस मात्र मैदानावरती लालचंद भंडारीचा वापर केला जातोय. यावेळेस विचार जर केला तर एडूने संघाच्या माध्यमातून एडूने म्हणा सापाडे बिग फाईट सामना पहिला फेरीतील पहिला दमदार सामना मैदानावरती. हा चेंडू शॉर्ट बॉल होता पुलकेला चेंडू घेता कीपरच्या पाठी गेला तोपर्यंत पंच आम्हाला सांगतील डिक्लेअरच्या 2 धावा असतील. या 2 धावा येत आहेत तर धावसंख्या 2 येईल. विचार जर केला तर 20 धावा दापालकावरती येत आहेत. 20 धावा दापालकावरती 60 धावेची गरज आहे. आपण सामना बघतो मैदानावरती यावेळेस सापाडे विपक्ष एडूटने. चला शेवटचा अंतिम गोल टायगर संघाचा संघनायक आणि एका बाजूला बालेगाव संघाचा संघनायक. लवकरात लवकर आपण ॲनिमेकीसाठी यायचे. हा चेंडू अनसाईडला घेऊन जाता ते क्षेत्ररक्षक आहेत तुपलांगणला योगेशने आपलं काम सोखपणे बजावलाय. फलंदाज बाद कल्पेश पाटील बॅक टू पॅव्हिलियन बिग विकेट. पालखी वाजवीत गाजवीत के जे पेन करायले भेटीला माझे एकविरा आईचे पालखीला मोर हानीला येऊन नाचायला खोलून पिसार त्या ग मोरानी आईचा उदो उदो यो केला. खोलून पिसार त्या ग मोरानी आईचा उदो उदो यो केला. आई पालखी तुझी सोन्याची थँक्यू डीजे. अतुल पाटील जातो नवीन फलंदाज मैदानावरती 4थ्या क्रमांकाचा 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश
भोईर आणि अतुल पाटील. चल लालचंद मंडळे जरा आपण वेळ थोडंसं कमी घ्या. 25 मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल कारण यावेळेस जरा अजून एक विकेटचं पतन झालं. थोडासा बॅकफुटला गेला मैदानावरती सापाडे संघ. नवीन फलंदाज गेले अतुल पाटील. स्ट्रायकरला गणेश भोईर. हा चेंडू दरम्यान जातो कीपरच्या पाठी गेला आहे. तोपर्यंत डिक्लेअरची धावा येतील या 2. षटक क्रमांक संपले गेला. दुसरा सर्कल पाबंदी संपते. तब्बल धावसंख्या आपण बघतोय स्कोर मोज झोन 22. लॉस ऑफ 2 विकेट्स मनाम सापाडे संघ. डीजे माझे आईचे देवलाला कारले गावाला माझे आईचे देवलाला तलाव वारणीला वाटे वाजतई देवलाला तलाव वारणीला वाटे वाजतई देवलाला वाटे वाजतई देवलाला कारले गावाला माझे आईचे देवलाला कारले गावाला माझे आईचे देवलाला. थँक्यू डीजे. षटक क्रमांक दुसरा संपलाय. सर्कल पाबंदी संपते. तब्बल धावसंख्या बघतो आपण आतापर्यंत आल्यात बघितलं गेलं तर 22 धावा दापालकावरती. सातत्याने विचारलं चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट यांना दाखवण्याचा प्रयत्न. अजून 38 धावेची गरज असेल कारण का विचार केलं तर 60 धावेची गरज असताना आतापर्यंत 22 धावा दापालकावरती येत आहेत. अजून 38 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 तर धावे हव्यात 38. विचार जर केला तर या दरम्यान पण चांगल्या प्रकारचा क्रिकेट बघतोय मैदानावरती. सातत्याने एक भरपूर मोठी धावसंख्या उभारली. चांगले मात्र सेटअप चांगले मात्र विचार केला इन्व्हेस्टमेंट डावांची चांगल्या प्रकारचं टार्गेट सेट केलं. या दरम्यान विचार जर केला तर 60 डावाचं पाठलं करत असताना सातत्याने आपण बघतो काटेकी टक्कर कारण का अजूनही सामना आपण बघितलं तर बॅलन्स आहे. 18 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी विचार जर केला तर 38 बघितलं तर अजूनही बघितलं गेलं तर या दरम्यान 38 धावेची गरज आहे. योगेश आपल्या पहिल्या स्पेलमध्ये योगेश जाधव अतुलसाठी सेकंड. हा चेंडू ऑफ ड्रायच्या मधून क्लास स्ट्राईप नेतदी फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत चेंडूची फील्ड होईल फेक होईल. दरम्यान 2 धावा कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षक होते या दरम्यान दयालू. चांगला आपण खेळाडू बघतोय. धावसंख्या अजून 2 येईल. स्कोर मोजून 24. 24 धावा दापालकावरती येत आहेत. षटक क्रमांक तिसरं. अजूनही चेंडू बघितलं गेलं तर शिल्लक 17 आणि धाव्या 36. 17 चेंडू 36 धावीची गरज आहे. म्हणजे बघितलं तर अजूनही सामना बॅलन्स आहे. सामना अजूनही जिवंत आहे कारण का सामना कोणत्या क्षणात टर्न करू शकेल तेवढी ताकद तेवढी कुवत तेवढी धमक यावेळेस आत्मविश्वास तेवढाच मात्र असला पाहिजे आपल्या स्वतःवरती. तर एका बाजूला गोलंदाजी अतिशय चांगली करेल का कारण का सध्या बघितलं पहिले षटक फेकलं प्रशांत कुमार धावाखाचं केलं फक्त आणि फक्त 10. त्याच्यानं गोलंदाजी केली बघितलं तर लालचंद भंडारी धावाखाचं केलं 12. तर मात्र योग्य जाधवचा वापर केला जातोय एडुडने संघाच्या माध्यमातून. सेकंड हा चेंडू रिडिंग चेंडू जाधव कीपरच्या पाठी गेला. शॉर्ट आर्टमॅनला सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न करतो. आधीच कॉल केला अतुलने. गणेशला की 2 धावा बनता आहेत. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये बॅकअप चांगलं. तोपर्यंत या 2 धावा वाजून येतील. स्कोर मोज झोन 26. 26 धावा दापालकावरती 2 गडी बाद समीकरण विचार केलं भरपूर आधी लवकर फलंदाज बाद झाले. सचिन लवकर बाद झाला. त्याच्यानंतर बाद झाला मैदानात निखिल हे चांगलं क्रिकेट मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र दरम्यान तेवढं चांगलं मात्र यश वाटेला येत नाही कारण सातत्याने विकेट टेक्नॉलॉजी केली लालचंद भंडारीने. चेंडू लिडिंग एज कीपरच्या पाठी आपलं काम चोखपणे क्षेत्ररक्षक होते. शारदालूने आपलं काम चोखपणे बजावलाय. अजून एक फलंदाज बाद. तिसरा झटका मैदानामध्ये सापाडे संघाला. अतुल पाटील बॅक टू पवेलियन. थँक्यू डीजे. तर तिसरा फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज गेले मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र रोनक आणि गणेश भोईर या दोघांमध्ये जिम्मेदारी असणार का इथनं सामना जिंकून देते का सापाडे संघाला की दुसऱ्या बाजूला विचार करता सातत्याने तेवढे चांगलं क्रिकेट दाखवेल का कारण का विचार बीजेपी चषकामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता
बघितलं चांगलं क्रिकेट दाखवलं सचिन पाटीलच्या नेतृत्वाखाली बघितलं संघ उतरला होता. मात्र यावेळेस बघितलं संघ नायक आहेत अविनाश. ही संघाची सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघतो बिग फाईट सामना यावेळेस सातत्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती योगेश जाधवच्या माध्यमातून नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती यावेळेस रोनक नॉस्ट्राईकला फलंदाज सज्ज होतात गणेश पुईर लिडिंग एज तो क्षेत्ररक्षक अजून एक फलंदाज बाद ऍक्शन रिप्ले सागरने आपलं काम चोखपणे बजावलाय. रोनक पाटील बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. सॅट्रिक बॉल नवीन फलंदाज गेले या दरम्यान रोशन गोडे यावेळेस मैदानावरती जातात नवीन फलंदाज. जर विचार जर केला सातत्याने गोलंदाजी अतिशय चांगली होती. योगेश जाधवने आपलं काम चोखपणे बाजूला कारण आपली चाप सोडली मैदानावरती. सातत्याने गोलंदाजी किंवा फलंदाजी असो सातत्याने परिपूर्वक सगळ्या गोष्टी तिन्ही गोष्टी क्षेत्ररक्षक गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय चांगली आहे. प्रशांत कुंभार असो त्याच्यानंतर लाल चेन असो योगेश असो सध्या मग त्यांचा चांगला जॉब असतो आणि सध्या त्यांनी चांगल्या प्रकारची यावेळेस क्रिकेट यांनी दाखवलं. विकी असो चेंडू दरम्यान ऑर्डरचा वापर करतो विकेट चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती तो पण सिंगल कंप्लीट सुद्धा प्रयत्न होईल तोपर्यंत दाडसे मात्र माणूस अजिबात नाही कारण का फक्त सिंगल संख्या अजून एक नाही येते भरपूर वेळानंतर 27 धावा धापालकावरती षटक क्रमांक या दरम्यान मार्गस्थ असताना तिसरं योगेश जाधवचा वापर केला गेलाय. विचार जर केला तर एडूने संघाच्या माध्यम एडूने विपक्ष सापाडे आजचा तिसरा दिवस आणि पहिल्या फेरीतील पहिला बिग फाईट सामना. चेंडू किपरच्या पाठी गेलाय शॉट फायनल झोनला तर सागर तिथे चेंडूची फील्ड करेल तोपर्यंत पंच धावा 2 धावा डिक्लेअर असतील. त्या पत्रावरती जर चेंडू आदळला कदाचित लागला तर 2 धावा असतील नक्कीच पंचामाल षटक क्रमांक संपला तिसरा. थँक्यू मिलिंद. 2 धावा असतील डेन्स बेकर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या दाबा बघतो आतापर्यंत आल्या तब्बल 29 धावा धापालकावरती. अजून येणारे 12 चेंडू आणि 31 धावेची गरज आहे. डीजे
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज गेले मैदानाच्या बड्डी बॉय किशोर पाटील. तर या वेळेस नक्की त्यांचा वाढदिवस असणार आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या आयोजकांकडनं. आज सुशील पाटील टायगरचे सुद्धा वाढदिवस आहे. सुद्धा खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. स्ट्रायकला फलंदाज गणेश भोईरेत. बघितलं थोडंसं बॅकफुटला कारण का सामना थोडासा फसतो की काय, कारण का इथनं कमबॅक करणं थोडंसं अवघड झालंय. हा चेंडू गणेशसाठी भिरकावून दिलाय. ताकदीचा योग्य तो वापर. आसमानी डोला हवाई सफर. भगवा षटकार. हा चेंडू समीकरण 21 द्यावीची गरज आहे. मी आधीच म्हणतो सामना कोणत्या क्षणात टर्न होऊ शकेल, कारण का एक दोन मोठे फटके जर आले तर आपल्याला बघितलं तर शेवटच्या षटकापर्यंत आपल्याला लढत पाहायला भेटेल. कारण का आजचा विचार केला तर आजचा आपण बघतो तिसरा दिवस यावेळेस. चला मेघनाथ कोल्हे आपण यायचं नाणेफेकीसाठी लवकर यायचे. वन सेकंड हा चेंडू ऑन साईडला भिडकावून दिलाय. ऍक्शन दिली मैदानावरती. लॉंग ऑन झोन क्लिअर करतोय. लॉंग 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 वे. शिवसेना षटकार. चला ढवळीले नागाच्या पिल्याला तू काग खवळीले गलगुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तू काग खवळीले नागाच्या पिल्याला तू काग खवळीले नागाच्या पिल्याला तू काग खवळीले नागाच्या पिल्याला. त्या दरम्यान जबरदस्त अफलातून क्रिकेट. समीकरण असणारे येणारे चेंडू शिल्लक असतील. या दरम्यान 7 चेंडू 15 धावेची गरज आहे. नाणेफेकीचा कौल करतील आमचे मान्यवर. राजा काकाने विनंती करतोय की आपण शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल करायचे. आमचे राजा काका. ना चेंडू पुलक्याचा प्रयत्न होता. मिक्स टायमिंग शॉट आहे. आता चेल होणार नाही तोपर्यंत. फक्त आणि फक्त सिंगल येते. सामना आपण बघतो यावेळेस शेवटच्या षटकापर्यंत गेल्या बालू पाटील. कारण का शेवटची चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी तब्बल 14 धावेची गरज आहे. शमशे मान्यवर माणिक पाटील टायगरचे शुभागमन झालंय. त्याच्या आमच्या व्यासपीठावरती शिवाजी पाटील सुद्धा येत आहेत. एका बाजूला संघनायक टायगर विपक्ष पालेगाव, एका बाजूला शिवाजी पाटील, दुसऱ्या बाजूला असतील बंटी. नाणेफेकीचा कौल जिंकलाय शिवाजी पाटील. नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय. तर समीकरण बघितलं तर अंतिम षटक शिल्लक असणारे बालूपाटी जिंकण्यासाठी तब्बल जर विचार केला तर अजूनही 14 धावेची गरज आहे. म्हणजे सामना विचार केला तर सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजून मात्र कोला होत नाही. सातत्याने गणेशने सामना टर्न केलाय. मी आधीच म्हटलं तर क्रिकेट आहे, कोणत्याही क्षणाला सामना टर्न होऊ शकेल. तेवढी ताकद, तेवढी दुवत, तेवढे मात्र कुवत, तेवढाच आत्मविश्वास खूप आहे. मात्र यावेळेस तो आत्मविश्वास मात्र पूर्णपणे खरा उतरलाय आणि सातत्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट या दरम्यान दाखवला गेलाय मैदानावरती. कारण चेंडू शिल्लक असतील या दरम्यान 6 आणि धावा हव्यात 14. चला क्विक फास्ट आपण गेम प्ले करा मिलिंडोने. जास्त विलंब नको. अंतिम षटक विकी पाटील. विकी पाटीलच्या हातामध्ये यावेळेस चेंडू सोपवला गेला. कारण का समीकरण बघितलं तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्यात 14. इथनं बघितलं तर गणेश भोरने पूर्णपणे सामन्याचा चित्र बदलवलाय. यावेळेस विचार केला का
वेळेस अशी गरज होती का सातत्याने एक चांगल्या प्रकारची खेळ करायची गरज होती आणि चांगल्या प्रकारचा क्रिकेट दाखवण्याची गरज सातत्याने इथनं सामना टर्न केलाय आणि सातत्याने चांगल्या प्रकारची या दरम्यान फलंदाजी आपण बघतो मैदानावरती. जसं की ना चेंडू पंच लाईन बघती लाईन चुकीची आहे. स्वेर चेंडू आम्हाला शैलेश सांगतायत नो बॉल पण धाव एकच येईल. धावसंख्या अजून एक नाही धावसंख्या दापालकावरती 47 दापालकावरती. समीकरण अजूनही चेंडू शिल्लक आहे 6 धावा हव्यात 13. 6 चेंडू 13 धावेची गरज आहे. विचार केला 2 मोठ्या फटक्यांची गरज मात्र इथनं विकी पाडील सामना जिंकून देईल का सामना संपवेल गणेश भोईर. हा चेंडू ऑन साइड भिडकावून दिला गॅप शॉट सिलेक्शन जबरदस्त क्रिकेट आपल्यातून फलंदाजी वन्स अगेन चौकार. आमच्या गावांचे देवीची गात भरली धडधड कचरा जावाची घाई. आता समीकरण मात्र विचारत येणारे 5 चेंडू 9 धावेची गरज आहे. बरोबर आधीच मी म्हटलं होतं की सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल कारण का दोन्ही चांगले संघ आहेत. मात्र यावेळेस या अनुषंगाने चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट बघतोय. यावेळेस सपाटी विपक्ष आपण बघतो सामना मैदानावरती एडूटने बिग फाईट सामना पैसा वसूल सामना या सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये 9 चेंडू बघितले 9 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 धावा हव्यात 9. 5 चेंडू अजून 9 धावेची गरज सामना होतो आपण शेवटच्या मात्र मोमेंटला येतोय सामना क्लोज येतोय. गणेश सेकंड हा चेंडू गणेशसाठी सरळ बॅटिंग स्क्रीन समोर सामना खुला केलाय. सामना खुला करायचा प्रयत्न मैदानावरती यावेळेस मात्र चांगल्या प्रकारचं क्रिकेट षटकार. आमचे मान्यवर राजेश ढोणे नांदिले गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व समाजसेवक आहेत. ते शुभ आगमन झालंय तर स्वागत तुमचं सुद्धा. थोडंसं लुक वेगळा आम्हाला बघतो राजेश ढोणे यांचा कारण का गत वर्षी आम्ही आलो होतो. थोडंसं लुक वेगळा यावर्षी सुद्धा म्हणजे डायगर सुद्धा काका येतात बघितलं जरा जवळचेच मित्र आहेत ते. स्वागत असणार आहे. गुड मॉर्निंग. कारण का डायगर मध्ये भरपूर आम्हाला सहकार्य केलं होतं काकांनी. सेकंड हा चेंडू ऑफ ड्राईव्ह घेऊन काढलाय. सामना संपवलाय. 2 चेंडू राखत सामना जिंकलाय मैदानावरती. विचार जर केलं तर सापाडे संघाने चांगल्या प्रकारचे क्रिकेट एक दुवादार फलंदाजी आणि मॅच विनिंग फलंदाजी मैदानावरती गणेश भोईरने बॅटचा पेच केला आणि सामना जिंकून दिलाय या सापाडे संघाला. प्रेमात पडलेनी झाला रे टाइमपास दगडू हा खतरी प्राजू ही पतली सॉलिड लव्ह स्टोरीचा सुपर हिट टाइमपास लेले ही आले भरात आली परबांच्या दारी वरात करतो तो लाईव्ह जगात नाच खुळा भन्नाट आगे रे टाइम पास. थँक्यू डीजे. तर मॅन ऑफ द मॅच असणार आहे सामन्याचा नो डाऊट ज्यांनी बघितले तिला तब्बल 8 चेंडू 31 धावांची मात्र मॅच विनिंग खेळ केली गणेश भोईर. बघितले आपण 3 षटकार त्याच्यामध्ये बघितल्यानंतर 2 चौकार. आमचे मान्यवर राजेश ढोणे यांनी विनंती करेन मी की आपलं शुभ हस्ते आपण सन्मानित करायचे गणेशला. पण चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान गणेश भोईरच्या माध्यमातून बघितलं आणि सामना मात्र जिंकून दिलाय. अतिशय चांगल्या प्रकारचा आपण क्रिकेट आपण सामना एन्जॉय केला. थँक्यू नक्कीच आम्हाला दीपेश ऐकतायत टायगरवरून. थँक्यू दीपेश. तर चला आपण सामना मात्र यावेळेस असणार आहे. एका बाजूला विचारलं गेलं तर टायगर संघ